Hello everyone, welcome to ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर्स सेट एक्झाम 2024 अंतर्गत बोलणार आहोत. तर त्या अगोदर आपण काय आहे की 100% क्वालिफाईड विथ सिक्युअर मार्क्स कसे घेणार आहोत त्या बाबतीत आपण जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्या आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की एक्झाम काय आहे हे कळणं खूप महत्त्वाचं असतं. जी की आपली बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ ही जी काही एक्झाम आहे ही कशासाठीची एक्झाम आहे किंवा जे काही महत्त्वाचे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळण्याकरिता ही एक सुरुवातीची एंट्रन्स टेस्ट आहे. त्यामध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळणं गरजेचं आहे जेणेकरून जे इच्छित तुम्हाला कॉलेज आहे ते भेटणार आहे. जास्तीत जास्त गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला आपण जास्तीत जास्त ट्राय करत असतो. तर त्याचा नेमका कट ऑफ किती लागतो, सिलेबस काय, बुक्स काय आहेत, ज्या अंतर्गत आपण महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस, रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. ओके, पूर्ण सिलेबसचे आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्याला नोट्स प्रोव्हाइड केल्या जात आहेत. कारण ही जी आपली एक्झाम आहे, एंट्रन्स टेस्ट जी आहे आपली ती LLB ची दोन्ही माध्यमातून घेतली जाते. त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच 50+ मॉक टेस्ट देखील असणार आहेत आणि 2000+ MCQ सिरीज देखील आपल्याला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहे. तर याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे, व्हॉट्सअप करायचे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. याकरिताची फी स्ट्रक्चर कसं आहे, फी अगदी माफक आहे. फक्त 2400 रुपये फी आहे. या 2400 रुपये फीमध्ये तुम्हाला टोटली महाराष्ट्र LLB 5 इयर्सचा जो काही कोर्स आहे एंट्रन्स टेस्टचा तो तुम्हाला कंप्लीट करता येणार आहे. जी की स्टेट कॉमन एंट्रन्स स्टेट टेस्ट सेल जी आहे महाराष्ट्राची जी की ती ऑर्गनाईज करते त्या टेस्टसाठी तुम्हाला आम्ही प्रिपेअर करणार आहोत. तर यामध्ये ग्लोबल ऑनलाईन ॲप हे डाउनलोड करून आपल्याला त्यापर्यंत कसं पोहोचता येईल, तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपण ग्लोबल ऑनलाईन ॲप हे डाउनलोड करायचे. त्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर ते पेज ओपन करायचं आहे. त्यासोबतच हे पेज आल्यानंतर ऑल कॅटेगरीज दिसतील. स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे कोर्सेस दिसणार आहेत. त्या ठिकाणी जर आपण सेट टाकले की असे विविध प्रकारचे ज्या काही सेट्स एक्झाम आहेत त्या तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवरती दिसून येतील. त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की LLB महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स जो आहे जी की न्यू लॉन्च केलेला आहे तो आपल्याला कोर्स दिसेल. त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला आपलं नाव रजिस्टर करायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या प्लॅटफॉर्मवरती येऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला जी आपली एक्झाम 17 मेला होणार आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त तयारी करून घेण्याचं जास्तीत जास्त तयारी करून घेण्यात येईल. ठीक आहे, तर त्या अगोदर अशा काही गोष्टी आहेत जे आपण आता सुरुवातीलाच पाहिले की काही डिस्कस करण्याचे पॉईंट्स आहेत किंवा काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे की आपण डिस्कस करणार आहोत. तर ते नेमकं कोणकोणते असे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत की जेणेकरून तुम्हाला ही जी काही सेट आहे एंट्रन्स टेस्ट आहे जी की आपल्याला जे आपल्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजसाठी आपल्याला ॲडमिशन घ्यायचे त्याकरिताची जी टेस्ट आहे त्याकरिता आपल्याला महत्त्वाचे पॉईंट्स किती महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते किती करणं गरजेचं आहे हे आपण आज पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं की आतापर्यंत जे काही तुम्ही बरेच सेशन्स पाहिले असेल, तुम्ही स्वतःहून अभ्यास केला असाल किंवा अदर ॲक्टिव्हिटीज बऱ्याच केल्या असतात, पण जोपर्यंत एखादी एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आवश्यक असतात त्याच जर कळाल्या नाही तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. ही एकंदरीत आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामच आहे. कारण काही स्टुडंटमधून आपल्याला त्यामध्ये सिलेक्ट केलं जातं आणि त्यानुसार आपल्याला ॲडमिशन भेटत असतं आणि त्यानुसार ॲडव्होकेट हे जे पद आहे ते अतिशय समाजामध्ये महत्त्वपूर्ण पद आहे. अतिशय महत्त्वपूर्ण पद असल्या कारणाने त्याला तेवढी व्हॅल्यू आहे. मग त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला ॲडमिशन मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग त्याकरिता नेमका कट ऑफ किती असतो किंवा त्याकरिता नेमकं कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं असतं ते आता आपण पाहत आहोत. तर पहिला पॉईंट आहे की लर्न सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न. म्हणजे याचा अर्थ नेमका काय होतो की नाही आम्हाला तर सिलेबस माहिती आहे, तर या ठिकाणी तुम्ही वेगळं आम्हाला काय सांगता. कारण कोणतीही एक्झाम असो, कोणतीही एक्झाम जेव्हा आपण देत असतो तेव्हा आता आपली ही एक्झाम काय 12+ असणार. कारण तुम्हाला 5 इयर्सचा कोर्स आहे, 5 इयर्स तुम्ही पुढे करणार आहात. ठीक आहे, तर या अनुषंगाने सगळ्यात सुरुवातीला की जी आपण CET देत आहोत
त्याचा सुरुवातीला आपला सिलेबस माहितीच असणं गरजेचं आहे. माहिती असून फक्त गरजेचं आहे का? तर नाही. तर त्याकरिता तो सिलेबस जो आहे तो आपला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. पण कशासाठी काय गरज आहे तोंडपाठ असणं गरजेचं? तर कारण काय होतं की प्रत्येक गोष्ट आपल्याला काय होते की त्यासोबत आपण फॅमिलियर होतो आणि आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी करायच्या याबाबत आपण जास्त सजग राहतो. या कारणास्तव जो सिलेबस आहे तो आपल्याला महत्वाचा पाठच असला पाहिजे. त्यासोबतच नेमकी एक्झाम पॅटर्न काय, नेमका एक्झाम पॅटर्नला कसे क्वेश्चन विचारले जातात किंवा किती मार्काला किती प्रश्न. आता या एक्झामसाठी आपल्याला 150 क्वेश्चन आहेत बरोबर. 150 क्वेश्चन असतील तर किती मार्क्स आहेत? तर एका मार्कालाच एक क्वेश्चन आहे. त्यासोबतच किती वेळ आपल्याला, तर वेळ किती आहे तर 120 मिनिट आहेत. म्हणजे 2 तासामध्ये आपल्याला जवळपास 150 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासोबतच या एक्झाम मध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर या एक्झाम मध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, जे की अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी बऱ्याच ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग दिसून येतं. पण प्लस पॉईंट आपला असा आहे की या एक्झामसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर त्या अनुषंगाने आपल्याला नेमकी एक्झाम पॅटर्न काय हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. तर आता ही जर एक्झाम आपली महिना दीड महिन्याच्या अंतरावर राहत असेल, ह्या गोष्टी तुम्ही आम्हाला आता का सांगाल? कारण ह्या गोष्टी इतक्या महत्वपूर्ण आहेत. जरी एक महिना जरी एक्झामला राहत असला तरी सुद्धा हे जर महत्वाचे पॅटर्न समजून घेतलं, सिलेबस समजून घेतलं, जे नेमकं टार्गेट काय हे जर एकदा फायनल झालं तर त्या अनुषंगाने आपल्याला तिथपर्यंतचा प्रवास करणं अगदी सुकर होऊन जातं. आणि त्या अनुषंगाने कमी वेळ असला तरी आपण जास्तीत जास्त गोष्टी काय करतो कव्हर करून घेऊ शकतो. या अनुषंगानेच या सेशनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यासोबतच जर तुम्ही आता सिलेबस पाठ केला, एक्झाम पॅटर्न तुमच्या लक्षात आला, त्यासोबत आणखी महत्वपूर्ण गोष्ट कोणती आहे तर जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर आहेत ते बघून घेणे. आपली ही एक्झाम कशी आहे? आपली ही एक्झाम ऑनलाईन मोडमध्ये बरोबर, ऑनलाईन पद्धतीने ही आपली एक्झाम घेतली जाते. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर आपल्याला ऑनलाईन फॉर्ममध्ये भेटतात किंवा काही असे बुकलेट्स आहेत किंवा काही बुक्स आहेत की आपल्याला त्या ठिकाणी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर मिळून जातात. अगदी महत्वाची गोष्ट आहे, जितकं आपण सिलेबस एक्झाम पॅटर्न समजून घेतो तितकंच आपल्याला जे पूर्वी पडलेले काही क्वेश्चन आहेत ते नीट समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्या अनुषंगाने आपल्याला तसं प्रिपरेशन करणं सोपं जाते. तर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर काय आहेत ते अगदी बघून घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आता टाइम मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय? तर सिलेबस आपण पाहिलेला आहे तर त्या सिलेबसनुसार तुम्हाला नेमक्या गोष्टी कळायला हव्यात की मी कोणत्या गोष्टीला किती वेळ देणार. तर त्या सिलेबस पाहत असेल तेव्हा आपण लिगल ॲप्टिट्यूड बघतोय, रिजनिंग, मॅथ्स आहे, करंट अफेअर्स आहे, जीएसचा काही पार्ट आहे, इंग्लिशचा पार्ट आहे. तर त्यामधील माझा ह्यातला स्ट्रॉंग पॉईंट कुठले? एखाद्याचं इंग्लिश ग्रामर चांगलं असू शकतं, एखाद्याचं मॅथ्स चांगलं असू शकतं, एखाद्याचं रिजनिंग चांगलं असू शकतं. तर त्या अनुषंगाने त्या गोष्टीनं काय केलं पाहिजे आपल्याला टाइम व्यवस्थित देता आलं पाहिजे. कारण 150 मार्काचं जरी पेपर असलं तर प्रत्येक सेक्शनला काही सेम मार्क्स नाहीयेत बरोबर. प्रत्येक सेक्शन वाईज हे मार्क्स वेगवेगळे. तर त्या अनुषंगाने प्रायोरिटी ठरवून आपल्याला जास्तीत जास्त 130 प्लस मार्क्स कसे आणतील? कारण इतके मार्क्स पडतात, बऱ्याच विद्यार्थ्यांना इतके मार्क्स पडलेले आहेत. जवळपास 120चा कट ऑफ लागलेला आहे. 120 हा महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी असतं, नॉन महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी त्याच्यापेक्षा जास्त 7-8 मार्क्स एक्स्ट्रा असतात. पण जास्तीत आपले टार्गेट, तुम्ही महाराष्ट्रीयन असाल नॉन महाराष्ट्रीयन असाल, टार्गेट आपलं 130 प्लस ठेवायचंच आहे, जेणेकरून आपली ही एक्झाम क्रॅक करता आली पाहिजे. मग त्या अनुषंगाने आपलं प्रॉपर टाइम मॅनेजमेंट असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासोबतच आता ही शेवटी एक्झाम काय आहे? लॉची आहे बरोबर. आपल्याला ॲडव्होकेट व्हायचंय, लॉयर व्हायचं, तर त्या अनुषंगाने फोकस जास्त कशावरती असणं गरजेचं तर लिगल ॲप्टिट्यूड वरती जास्तचा फोकस असणं गरजेचं आहे. जरी तुमचं इंग्लिश चांगलं असलं, जरी मॅथ चांगलं असलं तरी सुद्धा त्या अनुषंगाने लिगल पार्ट जो आहे त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता कामा नये. जर इंग्लिशमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेत असाल, मॅथ्स रिजनिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स घेत असाल आणि लिगल ॲप्टिट्यूडमध्ये जर तुम्हाला कमी मार्क्स मिळत असतील किंवा खूपच निग्लेक्ट करत असाल तुम्ही, तर शेवटी काय तुम्हाला शेवटी लॉचा अभ्यास करायचा आहे. मग त्या अनुषंगाने तुमचा फोकस हा कम्प्लिटली लिगल ॲप्टिट्यूडवरती जास्त राहायला पाहिजे. त्यासोबतच महत्वाची गोष्ट काय आहे की जीके म्हणजे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स सुद्धा तितकाच महत्वाचं आहे. कारण का करंट अफेअर्सची रिलेटेड आपल्याला लिगल ॲप्टिट्यूड पण सोडवता येतं. आणि करंट अफेअर्स असं आहे की पास्ट 1 इयर त्यांनी सांगितलेलं म्हणजे मागील 1 वर्षापासूनचे जे काही करंट अफेअर्स आहे त्या अनुषंगाने तुम्हाला ते प्रश्न विचारण्यात येतात. तर हे करंट अफेअर्स जे असतं की एकदाच वाचले, एकच बुक वाचल्यानंतर ते होऊन जातं का? तर नाही होत. तर तसं नसतं. तर त्या अनुषंगाने आपल्याला काय करावं लागेल तर
करंट अफेअर्स किंवा जनरल नॉलेजचा जो काही पेपर आहे किंवा जे काही त्याचे क्वेश्चन असतील, जे काही त्याचं मटेरियल, ते आपल्याला रोज त्या टाइम मॅनेजमेंटमध्ये बसवता आलं पाहिजे, बरोबर. कारण हा पार्ट बराच फॅक्च्युअल असतो आणि बऱ्याच कन्सेप्ट ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं असतं, बरोबर. आणि ते एकदा वाचून लक्षात राहणार आहे का नाही, तर याच्यावरती वारंवार रिव्हिजन करावी लागते. मग त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यावरती पण तितकाच भर द्यावा लागतो. त्यासोबतच मॅथ्स अँड रिझनिंग काय आहे, तर मॅथ्स अँड रिझनिंगची पण तशीच गोष्ट आहे. जर समजा तुम्ही दिवसाचे 10 तास अभ्यास करत असाल, तर त्या 10 तासामध्ये तुम्हाला रोजच्या याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंग मध्ये 2 तास द्यावेच लागतील. कारण ही प्रॅक्टिसचा भाग आहे. रोज जर तुम्ही मॅथ्स रिझनिंगचं प्रॅक्टिस केले तर एक्झाम मध्ये तुम्हाला कमी वेळात ते क्वेश्चन सोडवता येतील आणि जास्त मार्क्स तुम्हाला काय करता येईल, सिक्युअर करता येईल. येते लक्षात. जास्तीत जास्त मार्क्स सिक्युअर करण्यासाठी मॅथ्स आणि रिझनिंग खूपच फायदेशीर होते. एखाद्याचं मॅथ्स रिझनिंग खूपच चांगलं असतं, एखाद्याचं जरी वीक असलं तरी त्या अनुषंगाने रोज प्रॅक्टिस केली तर त्या अनुषंगाने आपल्याला त्या गोष्टी काय होतील, सोडवता येतील. म्हणून लिगल ऍप्टिट्यूड, जीके, करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिझनिंग हा जो काही पार्ट आहे तो आपल्याला टाइम मॅनेजमेंट रोजच्या रोज करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये 10 तासाच्या याच्यामध्ये आपल्याला करंट अफेअर जीके साठी 2 तास, याच्यासाठी 2 तास, राहिलेले 3 तास याच्यासाठी असे तुम्हाला ते बायफर्गेशन करून तुम्हाला परत राहिलेला वेळ तो तुमच्या निवडीनुसार वापरता येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की तुमच्या स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. ज्या काही तुम्ही गोष्टी करताय, मग तुम्हाला सिलेबस माहिती झाला, तुम्हाला एक्झाम पॅटर्न प्रॉपर माहिती आहे, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन माहिती आहे, नेमकं टाइम मॅनेजमेंट कसं आहे, टाइम टेबल मी कसं करणार, या गोष्टी जर तुम्हाला प्रॉपर क्लिअर असतील तर तुमचं माइंडसेट ही त्याबाबत पॉझिटिव्ह असणंच गरजेचं आहे. कारण काय, यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असता कामा नये. कारण परीक्षेला फारच कमी दिवस राहिले असेल, मग मी हे करू का ते करू असं अजिबात करायचं नाही. प्रॉपर टाइम टेबल केलं, कोणत्या गोष्टीने किती वेळ द्यायचं हे जर एकदा ठरलं तर तुम्हाला त्या गोष्टी करणं अगदी सोपं जातं. त्याकरिता महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासोबतच कॉन्फिडन्स ही त्यामुळेच आपला वाढणार आहे. जेव्हा पॉझिटिव्ह माइंडसेट असतं त्या अनुषंगानेच आपला कॉन्फिडन्स सुद्धा काय होतो, इन्क्रीज होत असतो. कारण का कॉन्फिडन्स काय इन्क्रीज होतो, कारण मला ज्या पदापर्यंत पोहोचायचं, मला ज्या पोस्ट पर्यंत पोहोचायचं, ज्या जी सीईटी मला द्यायचे, त्या सीईटी साठी लागणारे जे काही पार्ट्स आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या मला ऑलरेडी माहित आहेत आणि त्या अनुषंगाने मी प्रिपेअर करत आहे. म्हणून एक हा आपल्याला कॉन्फिडन्स आपला हा बिल्ड होतो. कधी होतो, जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन करत असतो तेव्हा तो आपोआप होतो. पण मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु नाही, कारण स्वतःवरती प्रचंड विश्वास असला पाहिजे, जेणेकरून आपल्या ह्या गोष्टी जेव्हा करत असेल तेव्हा हा कॉन्फिडन्स असतो तो हा वाढत जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एमसीक्यू, प्रॅक्टिस एमसीक्यू म्हटलेले का म्हटलेलं आहे प्रॅक्टिस एमसीक्यू, कारण ही आपली जी एक्झाम आहे ती कशी आहे, एमसीक्यू बेस्ड एक्झाम. आपले डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे का लॉचा, नाहीये. किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या डिस्क्रिप्टिव्ह आहेत का, तर नाहीये. तर हा आपला एमसीक्यू पॅटर्न आहे, म्हणजे त्याची प्रॅक्टिस आपल्याला होणं अतिशय गरजेचं असतं. काही जणांना असं वाटतं की एमसीक्यू पॅटर्न म्हणजे पेपर खूप सोपा असतो, पण रिटर्न लिहिणं एक वेळ सोपं जातं, पण एमसीक्यू मध्ये बऱ्याच ट्रिक्स असतात, बऱ्याच मेथड असतात. त्या वन बाय वन आपल्याला डेव्हलप करणं किंवा त्या वन बाय वन आपल्याला त्या मेथड ओळखणं किंवा त्या मेथड आपल्याला विकसित करणं फार गरजेचं असतं. त्या अनुषंगाने कमीत कमी आपला 50 प्रश्न तरी आपल्या रोजचे सोडवणं गरजेचं आहे. 50 पेक्षा जास्त तर वेल अँड गुड, पण कमीत कमी ते काही जे प्रश्न आहेत ते आपल्या हाताकडून जाणं गरजेचंच आहे. हे कुठे मिळतात, हे जे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे आहेत आपले, त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. मग प्रिव्हियस इयर्स मध्ये आपले 3 इयर्सचे पॅटर्न जे आहेत एलएलबीचे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. जेवढे आपले प्रिव्हियस इयर्स पेपर झाले त्याच्या अनुषंगाने ते आपले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर नुसार आपण प्रॅक्टिस काय करू शकतो, एमसीक्यू ची प्रॅक्टिस करू शकतो. मग त्यामध्ये लिगल ऍप्टिट्यूडचे काही क्वेश्चन असेल, करंट अफेअर्स रिलेटेड असतील, मॅथ्स रिझनिंग कसं, म्हणजे त्यांचा एकंदर विचारण्याचा जो प्रवाह आहे, एकंदर विचारण्याचा फ्लो जो आहे तो आपल्याला लक्षात येतो. मग त्या अनुषंगाने रोजच्या रोज एमसीक्यू करणं गरजेचं आहे. बरं, फक्त एमसीक्यू सोडून तिथपर्यंतच थांबायचं काय, तर नाही. जे काही तुम्ही रोजचे प्रश्न सोडवताय ते प्रश्न सोडून की या ठिकाणी जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळी आपण मार्कामध्ये जास्त अडकून पडायचं नाही की नाही मला 50 पैकी 30च मार्क्स पडतात, 50 पैकी 20च पडतात, 50 पैकी 10च येतात. मार्क्स मध्ये अजिबात अडकून पडायचं, किंवा 50 पैकी 50 देखील पडू शकतात, 40 पडू शकतात. पण आपल्याला ह्या ठिकाणी नेमकं प्रॅक्टिस मध्ये काय शिकायचंय. जर एखादा पेपर जर तुम्ही 1 तासात सोडवत असाल, 1 तास जर तुम्ही क्वेश्चन सोडवायला देत असाल, तर त्या अनुषंगाने जे पुढचा वेळ आहे जवळपास त्याच्यासाठी 1 तास किंवा 1 तासापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही ते नेमकं त्याचं आन्सर का दिलं असावं या अनुषंगाने त्याच्यावरती अनालिसिस करण्यावरती तुम्हाला घालवणं
गरजेचं आहे. म्हणजे जे काही आपण एमसीक्यू सोडवत असतो त्या अनुषंगाने एमसीक्यू सोडवत असताना त्या प्रश्नाचं उत्तर ते का दिले, त्यामध्ये नेमकी कोणती ट्रिक्स वापरली, यामध्ये नेमकी कोणती मेथड वापरली, या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला शिकून घ्यायचे. कशावरून, जी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर असतात किंवा अदर जर तुम्हाला प्रॅक्टिस एमसीक्यू जर तुमच्याकडे असतील तर त्या अनुषंगाने त्या गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. फक्त अभ्यास केला आणि लगेच आपण एमसीक्यू सोडेल म्हणजे अभ्यास होणं नाही किंवा त्याला प्रॅक्टिस असं म्हणत नाही. तर त्या एमसीक्यूवरचं तुमचं कसं ॲनालिसिस आहे ते महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने ते करणं गरजेचं आहे आणि आपल्या सेशनमध्ये ह्या गोष्टी अतिशय महत्त्वपूर्णरित्या शिकवल्या जातात. त्यासोबत रिव्हिजन एक पार्ट आहे की तो अतिशय महत्त्वाचा एक्झामच्या दृष्टिकोनातून जेवढ्या काही तुम्ही गोष्टी केल्या असतात त्याच्यावरती रिव्हिजन होणे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर फक्त आपण वाचतच जातो, करत जातो, पण नेमकी किती गोष्टी केल्यात हेही आपल्याला कळत नाही. असं काही कमीच करा. जे म्हणतात ना कमी गोष्टी करा पण ते जास्तीत जास्त वेळा करा. येते लक्षात? म्हणजे खूप जास्त अभ्यास केला म्हणजे पास होतं असं नसतं. अगदी कमी गोष्टी करा पण त्या जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा त्या गोष्टी परफेक्ट लक्षात राहतात. हे कशाबाबत होऊ शकतं, जनरल नॉलेजचे पेपर, जनरल नॉलेजचे जे काही क्वेश्चन असतात, हिस्ट्री, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, या रिलेटेड जे काही क्वेश्चन, करंट अफेअरचे जे काही गोष्टी आहेत त्याबाबत हे तुम्हाला लागू शकतं. लिगल ॲप्टिट्यूड, कॉन्स्टिट्यूशन याबाबत ह्या गोष्टी लागू शकतात. कॉन्स्टिट्यूशनला किंवा लिगल ॲप्टिट्यूडला रिव्हिजन अगदी मस्ट असते. रोजच्या रोज आर्टिकल्स बघणे, रोजच्या रोज कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट बघणे अतिशय महत्त्वाचं असतं. मग त्या अनुषंगाने हे जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपल्याला आपली जी काही LLB 5 इयर्सची जी काही सीट आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि या अनुषंगाने जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुमची येणारी सेट जी आहे ती क्रॅक व्हायला मदत होणार आहे. ठीक आहे, तर त्या आणखी पुढे आपण काय बघणार आहोत, तर मी म्हणजे कट ऑफ एक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी मी फक्त 3 इयर्सचे कट ऑफ तुम्हाला सांगते. 2023ला 120 कट ऑफ होता, देन 2022ला 111 होतं, 111 होता, 2021ला 124 होता. म्हणजे आपल्याला 130च्या वरती कट ऑफ केलेला दिसतो का? नाही. मागचा टॉपर जो आहे तो 129चा होता. ओके, 129चा टॉपर होता. म्हणजे मी टार्गेट तुम्हाला किती देते, 130 प्लस तुम्हाला टार्गेट देते. कारण का मागच्या जर या डिस्कशनचे पॉईंट्स जर बघितलं त्या अनुषंगाने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला तिथपर्यंत जाणं अवघड नाही. आता हा 120 जो आहे तो आपला महाराष्ट्रीयन स्टुडंट्स आहे. 120च्या पुढे 126 का काहीतरी तुम्हाला नॉन महाराष्ट्रीयन स्टुडंट्स आहेत त्यांचा तितका कट ऑफ लागलेला दिसून येतो. मग महाराष्ट्रीयन असा, नॉन महाराष्ट्रीयन कुणीही असं, पण आपल्याला 130 प्लस स्कोअर करायचं हे अगदी पक्का डोक्यात ठेवायचं, जेणेकरून एकदा आपल्याला पॅटर्न कळाला, एक्झामचा पॅटर्न कळाला, सिलेबस कळाला, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन कळाले, आणखी तुम्हाला जर एक्झामचा कट ऑफ किती लागतो हे जर कळलं तर एक तुम्हाला टार्गेट फिक्स करता येते की मला नेमकी किती मार्क्स घ्यायचे. येते लक्षात? मला नेमकी किती मार्क्स पाहिजे. आणि हे सगळ्यात टॉपर 120 किंवा 129 हे जे मार्क्स आहेत ते सगळ्यात टॉपचं जे कॉलेज आहे, जे महाराष्ट्रातले सगळ्यात गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबईचं जे टॉपचं कॉलेज आहे त्या ठिकाणचा आपल्याला तो कट ऑफ दिसून येतो. त्या अनुषंगाने जरी तुम्हाला यापेक्षा कमी मार्क्स असतील तरी सुद्धा जे वेगवेगळे कॉलेजेस आहेत जे तुमच्या एरियातले असतील, ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ऍडमिशन मिळणं सोपं जाणार आहे. पण त्याकरिता तुम्हाला टार्गेट हे 130 प्लस ठेवायचंच आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी त्याची मदत होणार आहे. येते लक्षात? तर ह्या अनुषंगाने आपल्याला नेमका कट ऑफ काय आहे, कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. याच्यावरती परत नजर फिरवायची जेणेकरून आपल्याला गोष्टी लक्षात येतील की नेमकं मला एक्झामसाठी किंवा ह्या सीईटीसाठी नेमकं कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा पार्ट काय, हा जो की सिलेबस आहे, तुम्ही प्रत्येकजण सिलेबस बघत आलेले आहेत. मी हा परत सिलेबस या ठिकाणी सांगत आहे, कारण का आता ह्या ठिकाणी आपला परत हा सिलेबस आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं. पहिला काय तर लिगल ऍप्टिट्यूड आणि लिगल रिजनिंग. किती मार्क्सला आहे? 40 मार्क्स. पर क्वेश्चन 1 मार्क्स असल्याने आपल्याला 40 मार्क्स असणार. तर हा अतिशय महत्त्वपूर्ण का आहे? कारण आपल्याला लॉ करायचं, आपल्याला ॲडव्होकेट व्हायचंय, ओके, लॉयर व्हायचंय, वकील होणार आहेत, महत्त्वाचं एक मानाचं पद आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला लिगल बाबतीत किंवा कायदेशीर बाबतीत जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याची सुरुवात ही या ठिकाणीच होत असते, सीईटी पासूनच सुरुवात होत असते, कारण त्याचा अभ्यास तुम्ही पुढे 5 वर्ष करणार आहात. तर त्या अनुषंगाने याच्यावरती जास्त फोकस करायचं, याच्यावरती नेमकं काय विचार निघतं, कोणकोणत्या गोष्टी आहेत हे आपल्याला बघायचं आहे. आणि यातून पुढे ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे स्पर्धा परीक्षा, तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट या अनुषंगाने तुम्हाला चर्चेला घेणार आहे किंवा प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती गोष्ट समजून सांगणार आहे. त्यासोबत आणखी काय आहे, जनरल नॉलेज आहे, करंट अफेअर्स आहे, ते 30 मार्कला पक्क लक्षात राहिलं पाहिजे. कोणकोणत्या गोष्टी 40 आहेत, कोणकोणत्या गोष्टी 30 आहे. लॉजिकल आणि अॅनालिटिकल रिझनिंग आहे तेही 40 मार्क्सला आहे. इंग्लिश 30 मार्कला आणि बेसिक मॅथमॅटिक्स आपल्याला 10 मार्क्सला. जवळपास लॉजिकल रिझनिंग, अॅनालिटिकल रिझनिंग जे आहे ते आपल्याला
40 मार्क्सला असलेली दिसून येते, इंग्लिश 30 मार्क्सला आहे आणि जीके अँड करंट अफेअर्स 30 मार्क्सला आहे. अशा पद्धतीने आपले टोटल हा 150 मार्क्स क्वेश्चन आहेत आणि 150 मार्क्स असताना आपल्याला दिसून येत आणि या ठिकाणी आपल्या जवळपास 130 प्लस मार्क्स आणायचे आहे. ते अगदी तुम्हाला सोपं आहे. या ठिकाणी नेमकी किती मार्क्स कुठे हे तुम्ही ठरवायचे, कारण तुमच्या प्रायोरिटीज महत्वाच्या आहेत. पण सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुमची हीच राहिली पाहिजे, कारण आपल्याला लीगल ऍप्टिट्यूड, लीगल रिझनिंग, कारण आपल्याला लॉयर व्हायचं. ठीक आहे, तर अशा अनुषंगाने आपला 5 इयर्स सिलेबस आहे, जो की आपला तोंडपाठच असला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने कसं मार्क्स आहेत आणि मला कुठे किती कसे घ्यायचे ह्याचं आपलं एक अनालिसिस होणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने हा चार्ट देण्यात आलेला आहे. पुढे काय आहे महत्वाचं की MS सेटची काही बुक्स आहेत आपले लॉची, तर साधारण जी वापरली जातात ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की लीगल ऍप्टिट्यूड साठी आपण काय वापरतोय, तर AP भारद्वाजचं आहे. त्यासोबतच कॉन्स्टिट्यूशन साठी M लक्ष्मीकांत पण खूप चांगलं आहे. कॉन्स्टिट्यूशनची पण ते आपण पार्ट घेणार आहोत. पण लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग साठी AP भारद्वाज आहे. त्यासोबतच आपले PYQ चे जे काही क्वेश्चन आहेत तेही आपण व्यवस्थित करणार आहोत. कॉन्स्टिट्यूशन साठी आपण महत्वाचे M लक्ष्मीकांत वापरणार आहोत. त्यासोबतच आम्ही आमच्या सेशन मध्ये ग्लोबल आणि स्पर्धा परीक्षा सेशन मध्ये महत्वपूर्ण कॉन्स्टिट्यूशन पार्ट घेणार आहोत, तेही तुम्ही अटेंड करू शकता. त्यासोबत आणखी काय आहे, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स साठी तुम्ही काय वापरू शकता, न्यूजपेपर आहेत ते फारच महत्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही हिंदू आणि टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस यापैकी कोणताही एक पेपर तुम्ही रीड करू शकता. जे लोक मराठीमध्ये करत आहेत त्यांच्यासाठी लोकसत्ता अतिशय महत्वपूर्ण पेपर आहे, जो की त्याच्यावरून तुमचे बरेचसे करंट अफेअरचे क्वेश्चन काय होते कव्हर होऊ शकतात. त्यासोबतच प्रतियोगिता दर्पणचं जे करंट अफेअरचं तुम्हाला 6 महिन्याचा एक इश्यू देखील मिळतो, तोही तुम्ही काय करू शकता, रेफर करू शकता. त्यासोबत मॅगझिन्स कुठले तुम्ही वापरू शकता, प्रतियोगिता दर्पण असेल, क्रॉनिकल असेल, किंवा मराठीमधील जरी एखादं जर समजा तुम्हाला स्पर्धा परीक्षा रिलेटेड जर एखादं मटेरियल वापरता आलं किंवा एखादा इश्यू वापरता आलं, तेही तुम्ही वापरू शकता. पण त्या अनुसार नेमकं काय वाचायचं हे तर तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. जेव्हा हा सिलेबस तुम्ही लिहून देता तेव्हा तुमचे पॉईंट आउट गोष्टी झाल्या पाहिजेत की नाही. याच्यासाठी मी म्हणजे कमीत कमी मटेरियल वापर, जास्तीत जास्त मटेरियल वाचण्याचं काही गरज नाही. मी 3 पैकी 1 पेपर सांगितलं, म्हणजे रोज 3ही पेपर वाचणं गरजेचं आहे का, अजिबात नाही. लोकसत्ता वाचला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. काही जे मराठीमध्ये करतायत ते, इंग्लिशमध्ये करतात ते इंडियन एक्सप्रेस वापरू शकता, हिंदू वापरू शकता, टाइम्स ऑफ इंडिया देखील वापरू शकतात. पण एकच पेपर वापरा, 3ही पेपर वाचून तुम्ही तुमचा वेळ जास्तीचा न्यूजपेपरवर घालू नका. जे कमीत कमी मटेरियल पण ते जास्त वेळा रिव्हिजन करणं गरजेचं आहे. या अनुषंगाने ह्या गोष्टी सांगत आहे. लॉजिकल आणि अनालिटिकल रिझनिंग मध्ये कोणत्या गोष्टी आहेत, तर अनालिटिकल रिझनिंग साठी MK पांडेचं पण चांगलं आहे. रिझनिंग साठी सुद्धा RS अग्रवाल आहे, तेही तुम्ही करू शकता. इंग्लिश साठी ग्रामर आहे ते रेन अँड मार्टिन आहे, पालन सूर्य आहे. ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश जे आहे ते SP बक्षी यांचं आहे, तेही तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि बेसिक मॅथमॅटिक्स साठी जे आपण बोलतो NCERT चे 10th क्लास टेक्स्ट बुक महत्वाचं आहे. क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड बाय कोणाचं आहे, तर हे RS अग्रवालचं आहे, तेही तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने महत्वाचं जे आहे ते आपण ह्या गोष्टी करत आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला महत्वाची जी आपली ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म, जो की लॉ सेट साठी आपण 5 इयर्स साठी नवीन कोर्स आपला आहे. आपले बरेचसे लेक्चर्स आहेत. जास्तीत जास्त याच्यामध्ये आपले लेक्चर्स डाउनलोड करून घ्या, माहिती करून घ्या. आणि हा कोर्स अगदी माफक दरात आहे. आपली एक्झाम जरी खूप कमी दिवसावरती आलेली असते तर तुम्हाला शुअर की हे एक्झाम किंवा ह्या सेशनमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आता रजिस्ट्रेशन डेट सुद्धा आपली वाढलेली आहे की द रजिस्ट्रेशन फॉर MSCET लॉ 2024 कधीपर्यंत झालेले आहे की ओपन केलेले LLB ओपन टिल एप्रिल 15 पर्यंत आपल्याला ती एक्सटेंडेड केलेली सुद्धा दिसून येते, जे की आपल्याला ते फील करू शकता महाराष्ट्र पोर्टलवरती, सेट सेल महासेट वरती, महासेट.org यावरती आपण ते काय करू शकतो, ऑर्गनाइज करू शकतो किंवा आपण त्याच्यावरती फील करू शकतो. तर त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वपूर्ण पार्ट आहे की ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा आम्ही तुम्हाला महाराष्ट्र LLB सेट जी एक्झाम आहे त्या अनुषंगाने एक महत्वाचा चांगला प्लॅटफॉर्म देऊ इच्छितो. आणि त्या प्लॅटफॉर्मचा तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करण्याचे 130 प्लस हा जे काही आपल्या स्कोअरचं टार्गेट आहे त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त महत्वपूर्ण ठरणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, लवकरात लवकर तुम्ही तुमचं नाव एनरोल करू शकता. तर ठीक आहे, तर आजचं सेशन आपलं या ठिकाणी इथेच समाप्त होत आहे. आणि हे सेशन तुम्हाला नक्की कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तत्पुरती धन्यवाद. थँक्यू.